छत्रपती शिवराय एकदा कर्नाटकच्या स्वारीवर असताना तेथील शासक म्हणजेच कुतुबशहा शिवरायांना त्याचं घोडदळ, हत्तीदळ आणि सैन्यबळ इत्यादी दाखवत होता. शिवराय आणि काही निवडक मावळे हे त्याच्यासोबत चालत चालत ते सर्व पाहत होते. तेव्हा अचानक कुतुबशहा एका हत्तीदळाजवळ थांबला व शिवरायांना तो तेव्हा म्हणतो की, महाराज, तुमच्या दळात आहेत का असे हत्ती? तेव्हा शिवराय म्हणतात, आमच्या सैन्यदळात आम्हाला हत्तींची गरज नाही, मात्र आमच्या दळात हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. हे ऐकून कुतुबशहा मिश्किलपणे हसतो आणि शिवरायांना म्हणतो की, मग होऊन जाऊ द्या तुमच्या एखाद्या हत्तीसारख्या माणसासोबत आमच्या एका हत्तीचा सामना. कुतुबशहाच्या या प्रश्नावर शिवराय काय बोलतील एवढ्यात येसाजी कंक नावाचा मावळा शिवरायांसमोर येऊन मुजरा घालतो आणि म्हणतो की, राजे आज्ञा द्यावी. तेव्हा शिवराय मानेने होकार दर्शवितात. नंतर कुतुबशहा एक चवताळलेला हत्ती मैदानात सोडतो आणि इकडून येसाजी कंक मैदानात उतरतात. तो बिथरलेला हत्ती येसाजी कंकांजवळ येताच त्यांना सोंडेत पकडून दांडदिशी जमिनीवर आदळतो. या हत्तीच्या एका प्रहारात येसाजी रक्तबंबाळ होऊन जातो. मात्र दुसऱ्याच क्षणी सावरून पवित्रा घेऊन पुन्हा जेव्हा हत्ती चालून येतो तेव्हा येसाजी कंक हे आपल्या हातातील तलवारीने त्या हत्तीची सोंडच कापून काढतात. तेव्हा तो हत्ती गुडघे टेकून येसाजींसमोर जमिनीवर विव्हळत बसतो. शिवरायांनी मराठ्यांच्या फौजेविषयी वापरलेलं हत्तीसारखी माणसं हा शब्द येसाजी कंक या एका मावळ्याने सिद्ध करून दाखविला आणि कुतुबशहाच्या तोंडातली बोटे तोंडातच राहिली. शिवरायांची माणसं ताकदीने तर हत्तीसारखी होतीच, मात्र इमानाने आणि प्रामाणिकपणानेही ती हत्तीसारखी मजबूत अशीच होती. जय शिवराय.